नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 5 जुलै 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीच्या पाणलोट क्षेत्रात किती पाऊस पडला आहे आणि वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडला आहे, त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील 4 ते 5 धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस झाला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी एक आनंदाची गोष्ट अशी आहे उजनी धरणवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी की उजनीत पाणी वाढण्यास सुरुवात झालेली आहे. किती वाढलंय, पाणी येतंय का, हे आपण सविस्तर बघणार आहोतच. तर सकाळची आकडेवारी बघितली उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 48.68 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 14.98 TMC. आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर कालच्यापेक्षा टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे. काल 28.11% होतं, ते आता -27.96% झालेलं आहे. म्हणजे जवळपास 0.15% एवढं पाण्याची वाढ 24 तासामध्ये झालेली आहे. वाढ जरी किंचित असली तरी वाढ होण्यास सुरुवात झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये चांगली वाढ होईल. कारण उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जरी सध्याला पावसाचं प्रमाण कमी असलं तरी भीमा खोऱ्यातील जी 19 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची तुफान फटकेबाजी चालू आहे. काल बघितलं आपण, काल दिवसभरामध्ये 1022 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि परवा 24 तासामध्ये 1022 मिलीमीटर पाऊस पडला होता. मात्र आज म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये जवळपास 1482 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण वाढायला लागले आणि त्या धरणाची पाणी पातळीही वाढायला लागली आहे. खडकवासलातही बऱ्यापैकी चांगलं पाणी वाढलेलं आहे. पावसाचं प्रमाण पानशेत, वरसगाव, टेमघर, खडकवासला, मुळशी ह्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात चालू आहे. कारण आजचा जर आकडेवारी पावसाची बघितली तर पिंपळगाव जोगे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 43 मिलीमीटर, माणिकडोहमध्ये 90 मिलीमीटर, येडगावमध्ये 43 मिलीमीटर, वडगावमध्ये वडेविलेमध्ये 62 मिलीमीटर, डिंबेमध्ये 42 मिलीमीटर आणि विसापूर आणि घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस काल झालेला नाही. आणि चिलेवाडीमध्ये 13 मिलीमीटर, कलमोडीमध्ये 85 मिलीमीटर, चस्कामानमध्ये 51 मिलीमीटर, भामासखेडमध्ये 61, वडिविले 169, आंध्रा 92, पवना 152, कासार साई 75, मुळशी 47, टेमघर 153, वरसगाव 124, पानशेत 132 आणि खडकवासला 48 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे. त्याचबरोबर नीरा खोऱ्यातील असलेली जी धरणं आहेत त्यामध्ये गुंजवणीमध्ये 107 मिलीमीटर, नीरा देवधरमध्ये 188 मिलीमीटर आणि भाटघरमध्ये 69 मिलीमीटर आणि वीरमध्ये 32 मिलीमीटर आणि नाझरेमध्ये 16 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे. म्हणजे तो पाऊस आता काल 353 मिलीमीटर एवढा पाऊस होता, आज मात्र त्यामध्ये वाढ होऊन 412 मिलीमीटर एवढी नोंद झालेली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्या उजनीत लवकरच प्रवाह चालू होईल आणि उजनी धरणाची पाण्याची पातळी आजपासून वाढण्यास सुरुवात झालेली आहेच. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी आशा आहे, अपेक्षा आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपापल्या गावातील जे शेतकरी आहेत, शेतकरी ग्रुप आहेत, त्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना म्हणजे त्या योगाने माहिती होईल. आनंदाची गोष्ट वाटली पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.